विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी आणि साध्या सोप्या पद्धतीची आणि अगदी चविष्ट अशी मटन बिर्याणी दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी 1 किलो मटन घेतलेलं आहे। आता या मटणाला आपण धुवून घेऊयात आणि भरपूर पाणी टाकून मी धुवून घेणार आहे। आता एका प्लेटमध्ये मी हे स्वच्छ असं मटण धुवून घेणार आहे आणि हे पहा, त्याला व्यवस्थित असं गच्च पिळून घ्यायचं म्हणजे छान असं स्वच्छ होतं ते। अशा पद्धतीने 2 ते 3 पाण्याने मी मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता ते एका पातेल्यात काढून घेते म्हणजे आपण त्याला शिजायला ठेवूयात। अशा रीतीने मटण असं छानपैकी धुवून झालेलं आहे आणि मी ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। ते एका पातेल्यामध्ये काढते आणि आता आपण ते शिजत घालूयात। आता मी हे पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे। आता गॅस पेटवून घेतलेला आहे आणि ह्या मटणामध्ये मी आता हळद टाकते आणि आपण कांदा टाकूयात। कांद्यामुळे मटणाचा वास निघून जातो आणि तसेच मीठ टाकूयात। मीठ हे मी 3 चमचे घेतलेलं आहे आणि आता याला मी हलवून घेते व्यवस्थित असं। आपण पाहू शकता छान असं एकत्रित झालेलं आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे आणि आता मी ती बारीक करून घेते म्हणजे जेणेकरून मटण असं छान असं मऊ शिजेल। ताट झाकून आता याला व्यवस्थित असं शिजवून घेते। मधून अधून पाहायचं मटण शिजलंय का नाही ते आणि याला भरपूर पाणी सुटतं। आपण पाहू शकता छान असं मटणाला पाणी सुटलेलं आहे, मूळचं पाणी येते। मी वरून पाणी टाकलेलं नाही आहे। त्याला थोडं आता शिजवून घेणार आहे। पातेल्यात मटण शिजताना ते थोडा उशीर लागतं शिजायला, पण त्याची चव मात्र छान लागते शिजल्यानंतर। आता आपण वाटणासाठी आणि फोडणीसाठी मसाले पाहूयात। तर त्यासाठी आता आपण इथे घेतलेले 3 मोठे कांदे, ते उभे चिरून ठेवलेले आहेत। इथे 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मध्य भागातून चिरून ठेवलेल्या आहेत। तुम्ही तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। 6 मिरे घेतले आहेत, 5 वेलदोडे मधून फोडून ठेवलेत, अर्धा चमचा शहाजिरे घेतले, तसेच 7-8 दालचिनीच्या काड्या ठेवल्या आहेत आणि 8 ते 9 लवंगा ठेवलेल्या आहेत आणि हे तमालपत्र ठेवले। हे सर्व जे काही तमालपत्र आणि इकडचे मिरे आहेत तो मसाला आपण फोडणीसाठी वापरणार आहोत, तेलामध्ये टाकायला, आणि हे वाटण्यासाठी वापरणार आहोत हा मसाला। अर्धा चमचा शहाजिरे, 5 ते 6 मिरे, दालचिनीच्या काड्या घेतलेल्या आहेत 4 ते 5, वेलदोडे फोडून घेतले मधून आणि त्याचे ते मधले बिया काढून घेऊन ते 3 ते 4 वेलदोडे घेतलेले आहेत। तसेच लसूण चिरचून ठेवलाय, तो अर्ध गड्डी लसूण आहे। तसेच हळद घेतले पाव चमचा, मीठ घेतले चवीनुसार। आपण शिजण्यामध्ये देखील मीठ घातलेलं होतं। 2 छोटे टमाटे चिरून ठेवलेले आहेत त्या वाटीत। फोडणीसाठी तेल आहे, वाटण्यासाठी मूठभर कोथिंबीर, अद्रक आणि लसूण आहे 1 गड्डी लसूण। 1 किलो तांदूळ घेतलेले इथे आणि हे तांदूळ चांतारा तांदूळ आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचे तांदूळ वापरू शकता, फक्त भात हा मोकळा झाला पाहिजे अशा पद्धतीचे तांदूळ वापरा। आपण तांदूळ धुवून घेऊयात। अशा रीतीने तांदूळ धुवून घेणार आहे आणि हे 2 ते 3 पाण्याने आपण धुवून घेऊयात। तांदूळ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले आणि आपण हे अर्धा ते 1 तास असेच ठेवून घेऊयात तांदूळ, म्हणजे बिर्याणी छान अशी मोकळी होते। आता आपण कोथिंबीर, अद्रक, लसूण, खडे गरम मसाले एकत्रित वाटून घेऊयात मिक्सरमध्ये। छानपैकी अद्रक, लसूण, गरम मसाला आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून तयार झाली आहे। आपण पाहू शकता मटणातलं पाणी परत साठलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकूया म्हणजे छान असं त्या पाण्याचा वापर आपण तांदळामध्ये टाकण्यासाठी करू आणि थोडंसं मटण व्यवस्थित शिजेल अजून। पण मटण हे जास्त शिजून घ्यायचं नाही, जास्त शिजवल्याने काय होतं बिर्याणीमध्ये ते मिक्स होऊन जाते, ते अखंड पीस राहत नाही त्याच्यामुळे आधी शिजवून घ्यायचं नाही मटण। 2 तांबे गरम पाणी करून घेतलेलं आहे, त्यात आता हे गरम पाणी ओतून घेते। मटण हे आपण जास्त शिजवलेलं नाही आहे, मध्यम शिजवले, कारण हे बिर्याणीमध्ये असं व्यवस्थित अजून छान शिजेल। आता त्याला 1 ते 2 उकळी येऊ देते आणि मगच बंद करून घेते गॅस। मटण 45 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे।
छान अशी एक उकळी आली आणि आता गॅसची फ्लेम बंद करून घेते. 1.5 तांब्या गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते, कारण आपल्याला ते बिर्याणीमध्ये ओतायचं आहे योग्य त्या प्रमाणात. आपण सुरुवातीला 2 तांबे पाणी मटण शिजताना घातलं होतं आणि हे 1.5 तांबे पाणी मी एक्स्ट्रा गरम करून घेतलेले. गॅस चालू करून घेऊन पातेलं ठेवलेलं आहे. पातेलं छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपण त्यात गोडं तेल टाकून घेऊया. गोडं तेल हे 3 पळी घेतलेलं आहे. योग्य प्रमाणात गोडं तेल घेतलं ना तर बिर्याणी छान अशी होते, जास्त तेलकट होत नाही आणि जास्त कोरडी देखील होत नाही. तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. त्यात आता मी खडे गरम मसाले टाकते. मसाले छान फुलले आणि त्यात आता उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकते. गॅसची फ्लेम मोठीच ठेवणार आहे हे कांदा वगैरे भाजेपर्यंत. छान व्यवस्थित असं परतून घेऊया आणि त्यात लगेच टोमॅटोही घालते. टोमॅटोची फोडी मऊ होईपर्यंत आपण याला परतायचं. कांदा थोडासा लालसर झाला आहे, टोमॅटोची फोडी मऊ झालेला आहे आणि आता आपण त्यात हळद घालूया. थोड्या वेळेला असंच परतून घेऊया. आता आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि गरम मसाल्याचं वाटण केलं ना ते यात टाकूयात. थोड्या वेळेला 1 मिनिट असंच परतूयात. मी गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे. ह्यात आपण आता तांदूळ घालूयात. याला देखील थोडंसं वर खाली करून घेऊयात. आपण जे शिजवून घेतलेलं मटण आहे ना ते पाण्यासहित त्यात ओतूयात. याच्यामध्ये पाण्याचं फार व्यवस्थित प्रमाण घालावं लागते, नाहीतर भात अतिशय शिजतो, नाहीतर कच्चा राहतो. व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे याला आणि आता मी जे 1.5 तांब्या पाणी गरम करून घेतलं होतं ना ते यात घालणार आहे, कारण पाण्याचं प्रमाण कमी वाटतं यामध्ये. अजून गॅसची फ्लेम कमी ठेवली आहे आणि थोड्या वेळेला असं वर खाली करून घेऊयात. आणि आता आपण ह्याच्यामध्ये 1.5 तांब्या जे गरम पाणी केलं होतं ते ओतूयात. गरम पाणी ओतते. मी जवळजवळ 3.5 तांबे पाणी यात वापरलेलं आहे. वरून मीठ टाकूयात. मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं म्हणजे बिर्याणी छान टेस्टी लागते. गॅसची फ्लेम सुरुवातीला मी मोठीच ठेवणार आहे. एक उकळी काढून घेणार आहे. हळद आणि मीठ आपण शिजताना घातलं होतं सुरुवातीला, त्यामुळे फोडणी देताना थोडीच हळद घालायची आणि मीठ देखील कमी प्रमाणातच वापरायचं, नाहीतर खारट होईल बिर्याणी. छान अशी एक उकळी आली आहे आणि आता त्याच्यावर मी ताट झाकून घेते. गॅसची फ्लेम आपण कमी करून घेऊयात म्हणजे मऊ असा मोकळा भात शिजेल. आता आपण ताट काढून पाहूयात बिर्याणी शिजली का नाही ते. वाह, छान अशी बिर्याणी शिजली. आणि आता आपण काय करायचं, हा जो चमचा आहे ना तो असा खाली घालून बघायचा खालच्या बुडापर्यंत पातेल्याच्या, म्हणजे कळतंय की बिर्याणी शिजली का नाही आणि यात पाणी आहे का नाही. हे पहा, अशा रीतीने जर सहज चाललं ना हा दांडा चमच्याचा आणि बाहेर निघाला ना आणि मग ओळखायचं की छान अशी शिजली आहे. ओलसरपणा नाही आहे बिर्याणीमध्ये किंवा भातामध्ये. त्यामुळं आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात. अशा पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि साध्या सोप्या पद्धतीची मटण बिर्याणी इथे मी दाखवली आहे तुम्हाला करून. आणि हे पाहू शकता आपण किती छान पद्धतीने मोकळा मोकळा भात तयार झालेला आहे मटण बिर्याणीचा. तुम्ही ही पद्धत वापरली तर नक्कीच तुमची ही बिर्याणी छान बनेल. जर का तुम्हाला माझी बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.